भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांतातील जे 8 जिल्हे आणि 76 तालुके येतात त्या कार्यकर्त्यांसाठी एक दिवसीय अभ्यास वर्ग होता। हा अभ्यास वर्ग आयोजित करण्याच्या पाठीमागे असा उद्देश आहे की कार्यकर्ता घडला पाहिजे। म्हणजे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। तर शिकल्याशिवाय, ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय कार्यकर्ता घडत नाही आणि कार्यकर्ता घडल्याशिवाय चळवळीचं जे ध्येय आणि उद्दिष्ट असतं ते पूर्ण होत नाही। त्यामुळं कार्यकर्ता घडवण्यासाठी, कार्यकर्ता सक्षम करण्यासाठी, कार्यकर्त्याला जागरूक करण्यासाठी, त्याच्यामध्ये उत्साह निर्माण होऊन त्याला एक प्रेरणादायक वातावरण निर्माण करण्यासाठी हा एक दिवसीय अभ्यास वर्गाचं आयोजन केलं होतं। या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून जे कार्यकर्ते घडतात ते आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये, आपापल्या भागामध्ये जाऊन हे जे विचाराची जी पेरणी आहे, या विचाराची पेरणी देऊन प्रत्येक नागरिक सक्षम झाला पाहिजे आणि तो शोषणापासून परावृत्त झाला पाहिजे आणि त्यानं त्याच्या न्याय आणि हक्कासाठी स्वतः लढण्यासाठी उभा राहिलं पाहिजे। हे या पाठीमागलचा उद्देश आहे। ग्राहक पंचायत नेहमी शोषणमुक्त समाज निर्मितीच्या लढ्यामध्ये पुढाकार घेत असते। नवे याची निर्मितीच शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी झालेली आहे। सामान्य नागरिकांचं जे विविध माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा व्यापारी प्रवर्ग असेल, याच्यातून जे काही शोषणाचं जे काम होतं, तर ह्या शोषणापासून परावृत्त करण्यासाठी किंवा त्याचं शोषण झाल्यानंतर त्याला न्याय मिळवण्यासाठी जे काही शासन यंत्रणा आहे, जे ग्राहक पंचायतच्या अथक प्रयत्नामुळे ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला आणि या ग्राहक संरक्षण कायद्याच्या माध्यमातून या देशामध्ये जिल्हा स्तरापासून केंद्र स्तरापर्यंत जी न्यायिक व्यवस्था जी उभा राहिलेली आहे, पण लोक अनाभिज्ञ असतात। ही यंत्रणा लोकांपर्यंत सांगायची की शोषण झालं तर तुम्ही तिथं तक्रार कशी केली पाहिजे, तक्रार कुठं केली पाहिजे, न्याय कसा मिळवलेला पाहिजे, ग्राहक संरक्षण कायद्यानं तुम्हाला अधिकार कोणते दिलेले आहेत, ते अधिकाराचं जतन कसं करायचं आहे आणि तुमच्यावर अन्याय झाला तर न्यायिक यंत्रणा कोणकोणती उभी आहे त्याचं आम्ही मार्गदर्शन आमचे ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन करत असतात। पण होऊच नये यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या प्रयत्नातून जो ग्राहक संरक्षण कायदा झाला, या ग्राहक संरक्षण कायद्याच्या माध्यमातून पहिली न्यायिक यंत्रणा जी उभा राहिली ती देशामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, कलेक्टर ऑफिसला ग्राहक संरक्षण परिषद नावाची एक समिती गठीत असते। ती सामान्य नागरिकांचं शोषण होऊ नये, ग्राहकामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी वेळोवेळी आवाहन करत असते। त्याचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी असतात, ॲडिशनल कलेक्टर त्या समितीचे कार्याध्यक्ष असतात, DSO त्या समितीचे सचिव असतात आणि ग्राहक चळवळीमध्ये जे आमच्यासारखे कार्यकर्ते असतात ते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 10 लोक त्या कमिटीवर मेंबर म्हणून घेतले जातात। ती त्या जिल्ह्यामध्ये सामान्य नागरिकांचं आणि ग्राहकांचं शोषण होऊ नये आणि त्यांना जागं करण्याचं काम या समितीच्या माध्यमातून केलं जातं। या सर्वच क्षेत्र याच्यामध्ये ऍड आहे, कारण ग्राहकां म्हणजे प्रत्येक नागरिकाशी निगडीत येणारे जे आहेत, जे आता जे मी ग्राहक संरक्षण परिषद जे म्हणालो, हे ग्राहक संरक्षण परिषदेमध्ये कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर, DSO याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाच्या 17 डिपार्टमेंटचे जिल्ह्याचे हेड त्या कमिटीवर मेंबर असतात। ते यासाठीच असतात की तिथं आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या प्रश्नाचं निराकरण जागेवर करता यावं आणि विनामूल्य तात्काळ करता यावं। दर महिन्याला ह्या पूर्ण प्रशासनाची बैठक होत असते आणि ग्राहकांसाठी ग्राहक संरक्षण परिषद म्हणजे ही ऑल इन वन दुकान आहे। कुठल्याही डिपार्टमेंटची तक्रार इथं चालते। एरवी तुम्हाला कृषी विभागाची तक्रार करायची असेल त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तुम्हाला जावं लागतं तक्रार द्यायला, पण या कमिटीकडे तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंटची तक्रार आणा, या ठिकाणी घेतल्या जाते आणि त्या ठिकाणी तात्काळ त्याला निकाली काढल्या जाते, कारण संबंधित सर्व यंत्रणा तिथं ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच तिथं एकत्र येत असतात। विमा क्लेमच्या बाबतीत एक कार्यशाळेत प्रश्न उपस्थित झाला होता की ते सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची गरज पडू नये, त्या बाबतीत काय आपल्या याच्याकडून काही हे होणार आहे? नाही, आता या ज्या सूचना आलेल्या आहेत, आता जसं ग्राहक संरक्षण कायदा जो मूळ आपल्यात अस्तित्वात आला, ग्राहक संरक्षण कायदा 1986 कायदा आला होता। मग 1986ला म्हणजे जे ग्राहक पंचायतच्या कार्यकर्त्यांनी जे भ्रमण करून प्रश्न कोणकोणते, शोषण काय होतंय याचा अभ्यास करून त्याच्यावर तरतुदी कशा पद्धतीने केले पाहिजे नाही या मांडल्या होत्या। तर त्या काळातली व्यापार प्रणाली
आणि आजच्या काळातल्या व्यापार प्रणालीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आता ऑनलाईन त्यावेळेस 1986च्या काळाच्या अगोदर ऑनलाईन खरेदी नव्हती. आता ऑनलाईन खरेदी, त्याच्यामध्ये फसवणूक झालेले, सायबर क्राईम त्यावेळेस नव्हते, आता झालेत. म्हणजे प्रचंड आपण जे विज्ञानाकडे जे आपण हे झालो तर तसे तसे शोषण करण्याचे मार्ग पण वाढत गेले. ते अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या लक्षात आलं. सेंट्रलला तिथं सर्व केंद्रामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पदाधिकारी तिथं बसले आणि वेळोवेळी सांगितलं की आता 1986चा कायदा हा ग्राहकाला न्याय द्यायला त्रोटक पडत आहे, तर आता याला व्यापक रूप दिलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी अजून केल्या पाहिजे की जेणेकरून अधिक सक्षम आणि आज जे काही डिजिटलायझेशन जे आहे या माध्यमातून जी काही फसवणूक आहे, शोषण आहे, याला सुद्धा चाप बसवता येईल म्हणून नवीन तरतुदी केल्या. आणि एक स्ट्रॉंग असा कायदा, पूर्वी जो कायदा होता हा 70 कलमाचा कायदा होता, आता 2019चा कायदा, आता 86चा कायदा गोठला गेला. आता ग्राहक संरक्षण कायदा 2019 आलाय. याच्यामध्ये प्रत्येक जो पहिले मंच होते जिल्ह्याच्या ठिकाणी, आता प्रत्येक जिल्ह्याला आयोगाचा दर्जा प्राप्त झाला. पूर्वी फक्त 20 लाखापर्यंतच्या तक्रारी जिल्ह्याच्या ठिकाणी चालायच्या, आता 1 कोटीपर्यंतच्या तक्रारी चालतात. पूर्वी फक्त दंड करण्याची ह्याच्यामध्ये ही होती, शिक्षा करण्याची जेलमध्ये, आता 1 वर्षापासून 10 वर्षापर्यंत जेलमध्ये टाकण्याची पण तरतूद ह्याच्यामध्ये झाली. एक सक्षम कायदा ग्राहकांसाठी, हा एक ग्राहकांसाठी फार मोठं कवच म्हणून हे पुढे आलेलं आहे.